प्रश्नामध्ये काय दिले विद्यार्थी मित्रांनो, तर बघा एक वस्तू आहे, त्या वस्तूवर एक दुकानदार 8% सूट देतो. किती टक्के सूट देतो? 8% सूट देतो आणि 15% काय करतो? नफा कमवतो. तर आपल्याला काय सांगितलंय, त्या वस्तूची जी खरेदी किंमत आहे, बरोबर, छापील किंमत सध्याला, तर ती किती दिली आपल्याला? 1750 रुपये दिले आहे, बरोबर. आणि दुकानदार ती वस्तू किती मध्ये खरेदी करतो, म्हणजे किती मध्ये खरेदी करून आणतो, असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर बघा, तर हा प्रश्न सोडवायचा असेल तर बघा, आपल्याला 8% सूट दिली आणि 15% काय कमवतोय? नफा कमवतोय, बरोबर. 15% नफा कमवणे म्हणजे याचा अर्थ काय झाला? 115, बरोबर. टक्केवारी म्हणजे किती असते? 100. आणि 8% सूट देणे म्हणजे काय? कमी करणे. म्हणजे याचा अर्थ म्हणजे 100 मधून मायनस किती करायचे? 8 करायचे. म्हणजे आपल्याला किती मिळाले? 92 मिळाले, बरोबर. मग तो सूट किती वर देतोय? इतक्या पैशांवर देतोय, बरोबर आहे का नाही? म्हणजे याचाच अर्थ काय करायचं? 1750 गुणिले किती करायचे? 92. आणि भागिले किती करणार? 115. कारण की येणाऱ्या रकमेवर तो काय करणार आहे? नफा कमवणार आहे. म्हणून तर पुढे बघा, त्याला आता काटछाट करून घेऊ, सिम्प्लिफाय. तर बघा, 5 दुने 10, 5 त्रिक 15, त्याच्यानंतर 5 त्रिक 15, उरले 2, 5 5 25, शून्य जसाच्या तसा. 23 एक 23, 23 चौक किती होतात? 92 होतात, बरोबर. आता खालच्या एकला व्हॅल्यू किंवा नाही, म्हणून आपल्याला काय करावं लागेल? 350 गुणिले किती करावे लागतील? 4, बरोबर. बघा, 4 0 0, 4 पंचे 20, चला 2, 4 त्रिक 12 आणि 2 किती? 14. म्हणजे 1400 रुपयाला ती वस्तू दुकानदाराने आणली. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.